गेल्या 15 दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या नाशिककरांना काल दुपारच्या सुमारास झालेल्या पावसाने मोठा दिलासा मिळाला। मात्र एकीकडे उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी नाशिक शहरात झालेल्या पहिल्याच दमदार पावसाने विकास कामांच्या दाव्यांची अक्षरशः परीक्षा घेतल्याचं पाहायला मिळालं। अवघ्या 3 ते 4 तासांच्या पावसात शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं। रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असताना नागरिकांना मात्र रस्त्यांऐवजी तलावातून मार्ग काढावा लागल्याची परिस्थिती निर्माण झाली। मुसळधार पावसानंतर सातपूर, अंबडलिंक रोड, पाथर्डीपाटा, नाशिक रोड तसेच महापालिकेच्या विभागीय कार्यालय परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबलं। अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्डे पाण्याखाली गेल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज देणं कठीण झालं। परिणामी काही वाहने खड्ड्यांमध्ये अडकली तर अनेक भागात वाहतुकीचा वेग पूर्णपणे मंदावला। विशेष म्हणजे शहरात सध्या विविध भागांमध्ये रस्ते विकासाची कामे सुरू आहेत, मात्र निचाऱ्याच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे आणि साईड पट्ट्यांची कामे अपूर्ण असल्याने पावसाचं पाणी रस्त्यावरच साचल्याचं समोर आलं। त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात असून विकास कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करत परिस्थितीचा आढावा घेतला। कामामध्ये हलगर्जी करणाऱ्या ठेकेदारांची गय केली जाणार नाही असा स्पष्ट इशाराही यावेळी त्यांनी दिला। संबंधित ठेकेदारांवर नोटीस आणि दंडात्मक कारवाईचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत। दरम्यान शहरात तब्बल 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असली तरी या पावसाने रस्ते विकास कामांच्या दर्जाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले आहेत। आता प्रशासनाच्या कारवाईच्या घोषणापलीकडे प्रत्यक्षात दोषींवर किती कठोर पावले उचलली जातात याकडे संपूर्ण नाशिककरांचं लक्ष लागलंय। नवतेज महाराष्ट्र ब्युरो, नाशिक।